नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. नाव अशोक नंदाराम डोके. हां, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. हां. गावाचं नाव? ओतूर गाव, हां, ओतूर फापाळे शिवार. महाबळेश्वर. हां, तर दादा आज आपण आपल्या या कांद्याच्या प्लॉटमध्ये आले बरोबर? हो. तर मला सांगा दादा, हा कांद्याचा प्लॉट आहे साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा? 2.5 महिन्याचा. हां, म्हणजे 2.5 महिन्याचा कांद्याचा प्लॉट आता कंप्लीट झाला आहे बरोबर? हो. तर कांदा या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेलं आहे, ज्या पिरियडला आपण हे कांद्याला खतं टाकतो म्हणजे आंबवणीच्या नंतर, हो. त्या पिरियडला तुम्ही ती कांद्याला खतं खाली टाकली बरोबर? बरोबर. आणि त्याच्यानंतर आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये भू पॉवर प्लस झालं, कार्बो पॉवर झालं, याचा स्लरी माध्यमातून तुम्ही वापर केला आहे म्हणजे पाणी सोडलेले बरोबर? हो. तर मला सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं कांदा या पिकासाठी वापरली, तर दादा तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले? रिझल्ट म्हणजे पांढरी मुळीची वाढ. हां, पांढऱ्या मुळ्यांची वाढ. हां, त्याच्यानंतर पाथींची संख्या जास्त प्रमाणात. हां. म्हणजे एकदम आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना, तर पांढऱ्या मुळ्यांची वाढ म्हणण्यापेक्षा आहे ना, एकदम जबरदस्त पांढरी मुळीची वाढ झालेली आहे. हो. आणि त्याच्यानंतर पात एकदम कडक आहे. म्हणजे लूज पात नाही कांद्याची लूज बरोबर? पात नाही. आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना, हे बघा ना, एकदम कडक पात आहे कांद्याला बरोबर? बरोबर. आणि महत्त्वाचं काय आहे, तर कांद्याची आता साईज व्हायला सुरुवात झालेली आहे. आता तुमच्या हातात ते कांदे बघा, म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे चमक हो. आणि क्वालिटी एक नंबर आहे बरोबर? तर साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरताय? आता 3 वर्षे झाली. हां, 3 वर्ष झाली बरोबर. बरोबर. आता याच्या आधी मागच्या वेळेस तुम्हाला खतं आणली होती, तुम्ही ती कशाला वापरलेली? ऊसाला, हां, कांद्याला हां. आणि केळीला. केळीला. बरोबर. आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना तिकडे झूम करून, तो जो ऊसाचा प्लॉट आहे, हो. तर त्या सर्व ऊसासाठी म्हणजे तुम्ही पूर्ण त्या प्लॉटसाठी मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी असे 3 वर्ष सलग ऊसाला खतं वापरताय बरोबर? बरोबर. त्याच्यानंतर केळीसाठी वापरताय हो. आणि आता कांद्याला आणि त्या दिवशी तुम्हाला शेवंती या पिकासाठी दिली ती बरोबर? बरोबर. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी. इतर शेतकऱ्यांना तुमचे जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे, आपलं भू पॉवर प्लस झालं, कार्बो पॉवर झालं, ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, याबद्दल काय सल्ला असेल? याबद्दल असं का बुवा, हां, सर्व शेतकऱ्यांनी हां. हेच वापरावं. वापरलं पाहिजे कारण ऑर्गॅनिक आहे. कारण Organic. ऑर्गॅनिक शेती काळाची गरज आहे. हो. कारण काय होतं, ज्या पिरियडला दादा आपण जे आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं खाली टाकतो, हो. त्या पिरियडला तुमचा जमिनीतला जो पोत आहे पूर्ण मेंटेन केला जातो, म्हणजे पूर्ण माती भुसभुशीत होती. भुसभुशीत होतं. महत्त्वाचं काय आहे का, जमिनीला जो कडकपणा आहे तो राहत नाही. राहत नाही. त्याच्यानंतर पांढरी मुळी वाढणं, हो. परत त्याच्यानंतर फुगवण वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात बरोबर? हा. त्याच्यानंतर झाड येणार रोगाला आणि किडीला जादा बळी पडत नाही बरोबर? नाही. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.